सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पिंपळनेर शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील बिलदर परिसरात गुरुवारी सकाळी एक थरारक घटना घडली आहे। शेतात काम करत असताना आदिवासी शेतकरी भगवान तुकाराम भेवरे वर्ष 65 यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला चढवला। या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार भगवान भेवरे हे आपल्या शेतातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी लवण्याच्या दिशेने जात होते। त्याचवेळी झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्यांच्यावर झेप घेतली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ जीव मुठीत धरून संघर्ष सुरू झाला। मात्र प्रसंगावधान राखत भगवान भेवरे यांनी हातातील काठीने बिबट्याचा प्रतिकार केला। तसेच त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने जवळपास काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी दगड आणि काठ्यांच्या साह्याने बिबट्याला पिटाळून लावले। वाढता प्रतिकार पाहून बिबट्याने डोंगराच्या दिशेने पळ काढला। त्यामुळे भगवान भेवरे यांची थरारक सुटका झाली आहे। जखमी झालेल्या भगवान भेवरे यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने पिंपळनेर शासकीय रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली। या परिसरात बिबट्याचा वारंवार वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक वेळा वन विभागाला दिली होती। मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। योग्य उपाययोजना न केल्यामुळे आज एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव धोक्यात आल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।